चंपाषष्ठीविषयी छान असं खार वांग बनवत आहोत। कारण की चंपाषष्ठीला विशेष नैवेद्य असा असतो आणि हे वेगळ्या पद्धतीनं आज आपण छान एक वांग्याचं झणझणीत चुलीमध्ये वांगे भाजून भरीत बनवणार आहोत। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा। एकदम साध्या सोप्या पद्धतीनं गावरान पद्धतीनं आपण हे बनवणार आहोत। त्यासाठी वांगे घेतलेले आहे आणि चुलीमध्ये अशा प्रकारे विस्तवांवर हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर चव येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी आणि वांग्याला एकदम वेगळाच खार येण्यासाठी मी इथे एक टोमॅटो आणि 2 मिरच्यासुद्धा छान अशा टाकून घेतलेल्या आहेत। आता याला व्यवस्थित आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। विस्तव छान आपला व्हायला हवा, त्यानंतरच वांगे आपले भाजायला ठेवायचे आहेत। छान गरम असतानाच ही चूल आपली जी गरम आहे त्यामध्ये आपण वांगे आणि टोमॅटो टाकलेले आहे। त्यानंतर पुन्हा कोळसे टाकून अशा पद्धतीने वांगे भाजायला ठेवलेले आहेत। थोडं थंड झाल्यावर वांगे आपले झालेले आहे। यामधील टोमॅटोसुद्धा खूप छान पद्धतीने झालेला आहे। तर हे सर्व छान वाफून किंवा शिजवून तयार झालेलं आहे। कुठल्याही प्रकारे गॅस इथे आपण वापरलेला नाही, कारण की वांगे भाजायला आपण कुठेही इथे गॅस वापरलेला नाही। तर हे छान भाजून झाल्यानंतर थंड झाल्यावर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। योग्य पद्धतीने थंड झाल्यावर लगेच साल निघायला मदत होते। हे बघा, चुलीवर भाजल्यामुळे याचा रंग हा नॅचरल आलेला आहे। तर गॅसवर जर आपण हे भाजले असते तर हे लगेच वरच्यावर आपले साल ही फक्त काळी झाली असती आणि आतूनही शिजले असते, पण रंग हा अशा पद्धतीचा नॅचरल याला आलेला आहे। त्यानंतर इथे कांद्याची पात, शेंगदाणे आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडी मेथीसुद्धा हिरवी तोडलेली आहे। तर इथे गॅस सुरू करून आपण कढई ठेवून घेऊया। यामध्ये थोडं तेल टाकून जिरं मोहरीची छान तडतडीत फोडणी देऊया। त्यानंतर इथे आपण लसूणसुद्धा टाकून घेऊया। लसूण छान लालसर झाल्यानंतर 2 लाल मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि चवही भन्नाट येते। त्यानंतर शेंगदाणे परतवून घ्यायचे आहे। थोडा कांदा टाकून तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे। याची चव खूप छान येते, कारण की ही सगळी साधी सोपी आपली वेगळी पद्धत आहे। आणि टोमॅटोनंतर मीठ टाकून पूर्ण हे छान शिजवून घ्यायचं आहे। सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। धना, जिरा, तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे। हे सुद्धा छान झाल्यानंतर आपण जे टोमॅटो शिजवलं होतं, जे चुलीमध्ये भाजलं होतं, ते आपण अशा पद्धतीने छान धुवून कापून स्वच्छ करून ते पण टाकलेलं आहे आणि मिरच्यासुद्धा इथे टाकलेल्या आहेत। हे छान सर्व परतल्यावर यावर कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीरचा छान सुगंध सुटला की त्यानंतर इथे मी थोडे तुरीचे दाणे आहेत ते सुद्धा टाकून घेत आहे। हे छान परतवल्यावर आपल्याला याला छान होऊ द्यायचं आहे। हे छान वाफेने झाल्यानंतर दाणे छान शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये जे वांगे आपण साफ करून घेतले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपलं खार वांग तयार झालेलं आहे। याला वेगळाच एक आंबटपणा येतो आणि भाकरीसोबत याची चव खूप छान लागते। त्यानंतर पुन्हा थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि अशा पद्धतीचं आपलं भन्नाट खार वांग किंवा भरीत तयार झालेलं आहे। या वांग्याच्या भरीतासोबत आपल्याला भाकरी खूप छान लागते। मी अशा पद्धतीने ताट वाढून घेतलेलं आहे। टोमॅटो, कांदा, मीठ आणि भाकरसुद्धा वाढलेली आहे। त्यानंतर गरमागरम भरीत आपण वाढून घेऊया। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि हे वांग्याचं भरीत नक्कीच आवडलं का? आणि तुम्ही नक्की करून बघा। या पद्धतीनं भरीत केल्यास तुम्हालाही खूप आवडेल आणि जेवणात जर असा थंडीमध्ये बेत असेल तर खूपच छान। कारण की आता खंडोबाची चंपाषष्ठी येत आहे, तर त्यानिमित्तानं हे भरीत बनवलेलं आहे। आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।